हम तुम्हारे साथ हैं। डीएस बापू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। टेंभूच्या पाण्यासाठी अमरण उपोषण करणार डीएस देशमुख। कडेगाव शहरात व आसपासच्या गावात मार्च, एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण होते। टेंभू योजनेचे पाणी मिळावे यासाठी दरवर्षी आंदोलन करावे लागते। पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डीएस देशमुख व शेतकरी कार्यकर्ते गेले 7 वर्ष झाले आंदोलन करत आहेत। टेंभूची अपुरी कामे पूर्ण होण्यासाठी येत्या 26 ऑगस्ट पर्यंत अंमलबजावणी करावी, अन्यथा 27 ऑगस्ट पासून टेंभूच्या उर्वरित कामांचे ठोस निर्णय होईपर्यंत कडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अमरण उपोषणास बसणार, अशा माहितीचे पत्र प्रांताधिकारी कडेगाव यांना देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की टेंभू योजनेचे पाणी कडेगाव व गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईनने मिळावे, लेखी दिलेले आश्वासन शासनाकडून मंजूर करावे। कडेगाव शहरात कडेपूरला जाणाऱ्या कॅनॉलला बंदिस्त पाईपलाईन टाकावी। शिवाजीनगर तलावातून 9 नंबर दारापासून माळवाडीला बंदिस्त पाईपलाईनने पाणी मिळावे। सुरली व कामती आवर्तने जादा शक्तीचे पंप बसवून व यांत्रिक डिझाईन करून दोन्ही आवर्तने एकाच वेळी चालू राहणे। नेरली, आपशिंगे, शाळगाव, बोंबाडेवाडी, कोतावडे, खांबाळे यासह डोंगरी भागातील गावांना टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईननी पुरवठा करावा। पाणी समान वाटप करणे। कडेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी व खर्चासाठी उन्हाळ्यात पुरेसे व शुद्ध पाणी मिळणे। सुरली व कामती कॅनॉलचे 2020 साली निकृष्ट दर्जाचे झालेले अस्थिकरण यावर उचित कारवाई करणे। शासनाकडून ठोस निर्णय होईपर्यंत डीएस देशमुख, सतीश गरुड, जीवन करकटे, राजेंद्र घोडके अमरण उपोषणास बसणार आहेत व पाणी संघर्ष समिती, शेतकरी, कडेगाव भागातील ग्रामस्थ, व्यापारी साखळी पद्धतीने उपोषण स्थळी बसणार आहेत। अनुचित प्रकार घडला तर शासन व टेंभू प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे, माजी उपनगराध्यक्ष राजू जाधव, यात्रा कमिटी अध्यक्ष संतोष डांगे, संदीप देसाई, नगरसेवक दादासाहेब माळी, नितीन शिंदे, संजय तडसरे, प्रवीण करडे, शिराज पटेल, शशिकांत रासकर, प्रकाश गायकवाड, दीपक न्यायनीत, दत्तात्रय भोसले व पाणी संघर्ष समिती शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।